वॉकिंग डेड भाग 2. गिल्डा डेलेनीचे पहिलं दर्शन मी कधीही विसरू शकणार नाही. गिल्डा मध्यमपेक्षा जास्त उंच होती. तिच्या गोरेपणात सोनेरी छटा मिसळलेली होती. सूर्योदयानंतर जो सोनेरी प्रकाश बराच वेळ रेंगाळत असतो व नंतर तो पांढरा दिसतो, पण गिल्डाच्या बाबतीत मात्र तिच्या गोरेपणानं सुवर्णछटा कायम राखून जपून संगोपन ठेवली होती. तिच्याकडे पाहिल्यावर ही स्त्री आपल्या त्वचेची खूप निगा राखते हे मला जाणवलं. गिल्डाचे केस सुद्धा तांबूस वर्णाचे व खांद्यावर रुळणारे होते. डोळे टपोरे अविस्मरणीय होते. तिच्या टपोऱ्या डोळ्यातील निळा रंग पाहणाऱ्याला आकर्षित आणि उत्तेजित करणारा होता. दारात उभी असताना तिनं लाल काऊबॉय शर्ट आणि निळी जीन्सची पॅन्ट घातली होती. तिची शारीरिक ठेवण सुद्धा तिच्या सौंदर्या इतकीच आकर्षक होती. डेलेनीनं मान वळवून तिच्याकडे पाहिलं. त्याच्या दृष्टीत मला अलिप्तच अधिक जाणवली. पती पत्नींमध्ये परकेपणा आला म्हणजे जो कोरडेपणा वागण्या बोलण्यात जाणवतो तो मला या दोघात क्षणभर जाणवला. नवरा अपंग आणि बायको सुंदर, एक खुर्चीला कायम बांधलेला, त्यामुळे बायकोच्या बाहेर जाण्याला मर्यादा. या सर्वाचा सार म्हणजे खुला तुरुंग. डेलेनी मला म्हणाला, ही माझी पत्नी गिल्डा. त्याच्या स्वरात असा भाव होता जणू बायकोची नव्हे तर एका परक्या स्त्रीची ओळख करून देत आहे. तो पुढे म्हणाला, हा टेरी रिगन या भागात टीव्ही रेडिओ सेट्स पुरवतो. मला हा एक सेट तो विकू पाहतो. यावर ती म्हणाली, तुला सुद्धा हवा होता ना टीव्ही सेट? मला तिचा आवाज सुद्धा सुरेख वाटला. डेलेनी म्हणाला, तू म्हणतेस ते बरोबर आहे. त्यानं सिगारेटची राख ॲशपॉटमध्ये बोट आपटून झटकली आणि माझ्याकडे पाहू लागला. समजा तू जो सेट मला तयार करून देतो म्हणतोस तो जर मी घेतला नाही तर काय होईल? काय होणार? या ग्लीन कॅम्पमध्ये कुणीही घेईल, आनंदाने स्वीकारेल. तुम्ही त्याची चिंता करू नका मिस्टर डेलेनी. मी तावात म्हणालो खरा, पण माझ्या मनात गिल्डाचा प्रवास सुरू झाला होता. किंचित श्वासावर नियंत्रण ठेवून मी म्हटलं, मिस्टर डेलेनी, मला खात्री आहे की तुम्ही हा सेट घ्याल. हा माझ्या बिझनेसमन बोलत होता. माझं बोलणं ऐकून गिल्डा नवऱ्याला म्हणाली, अहो असं काय करता? तुम्हाला विरंगुळा नको का? तुम्हालाच तर हवा होता ना टीव्ही सेट. त्याला मधाचं बोट लावून आता नाही का म्हणता? खूप सिनेमे, फाईट्स आणि नाटकं पाहायला मिळतील बसल्या बसल्या, हो की नाही? तिनं माझ्याकडे पाहून होकारार्थी मान हलवली. तिचे आकर्षक निळे डोळे प्रश्न विचारल्यासारखे माझ्यावरून फिरू लागले. माझ्या अंगावरून मोरपीस फिरत असल्याचा मला वाटलं. या मोरपिसावरील डोळा माझ्याकडे पाहत होता. तिनं मंद स्मित केलं आणि पायऱ्या उतरून ती वळसा घालून दृष्टीआड गेली. तिचं चालणं, तिचा पदन्यास तिच्या इतकाच सुरेख होता. मी तिच्याकडे हरकून पाहू लागलो, पण ती दृष्टीआड झाल्यामुळे मन अतृप्तच राहिलं. मी आजपर्यंत कुठल्याही स्त्रीकडे अशा आसुसलेपणानं पाहिलं नव्हतं. डेलेनी म्हणाला, वेल रिगन, तू सेट तयार कर. मला आवडला तर मी नक्कीच घेईन. मी आता बिझनेसमॅन म्हणून डेलेनीशी बोलू लागलो. मी त्याला म्हटलं, ठीक आहे, ठरलं तर मग मी सुंदर सेट तयार करून देईन. तुम्ही आश्वस्त राहा. मी ऑर्डर पक्की केली. वास्तविक पाहता मला डेलेनीचं वागणं बोलणं अजिबात आवडलं नव्हतं, पण तो याहूनही वाईट वागला असता तरीही मी ऑर्डर बुक करून घेतलीच असती, कारण ती सतत दिसावी, भेटावी ही माझ्या अंतरीची प्रबळ इच्छा होती. मी निघण्यापूर्वीच त्याला विनंती वजा म्हणालो, मला निदान 2 आठवडे तरी लागतील हा नवा सेट तयार करायला. तोवर हा सेट तुम्ही वापरा. ठीक आहे, हा सेट इथेच सोडून जा. मी याचं भाडं देईन, डोंट वरी. भाड्याची गरज नाही. नवा सेट येईपर्यंत तुम्ही हा वापरू शकता. यासाठी एक कायमस्वरूपी एरियल लावावा लागेल. मी उद्या येऊन लावून जाईन. चालेल ना? चालेल, ये. उद्या मी घरीच आहे. डेलेनी टीव्ही स्क्रीनकडे पाहत असतानाच मी केबिनच्या पायऱ्या उतरून ट्रकमध्ये बसलो आणि वळण पार करत फाटकापर्यंत पोहोचलो. पण या दरम्यान मला गिल्डा कुठेच दिसली नाही. मी माझ्या केबिनला पोहोचेपर्यंत गिल्डाबाबत विचार करीत होतो. पहिल्या दृष्टीक्षेपातच तिनं माझ्या मनाचा ताबा घेतला होता. दिवसभर रात्री झोपताना व दुसरे दिवशी ब्रेकफास्ट करताना माझ्या मनात गिल्डाविषयी दुसरा विचार नव्हता. असं का होतं हे नेमकं कळत नसलं तरी तिचं साम्राज्य माझ्या मनात स्थापन झालं होतं. जळी, काष्टी, पाशाणी मला तीच दिसत होती. इतकं आहारी जाणं बरं नव्हे हे मला कळत होतं, पण वळत नव्हतं. उलट पळत होतं तिच्याकडे. मी दुपारच्या वेळी ब्लू जे केबिनमध्ये पोहोचलो. ही वेळ मी मुद्दामच निवडली. मला असं वाटलं की गिल्डा सकाळीच बाजारात गेली असेल आणि मी तिच्याकडे पोहोचल्यावर निदान ती घरातच दिसेल. ती दिसावी म्हणूनही धडपड केली होती. मी केबिनमध्ये प्रवेश केला तेव्हा डेलेनी वरांड्यात टीव्ही पाहत बसला होता. तो एक गँगस्टर फिल्म पाहण्यात गंग होता. मी ट्रकमधून सामान काढताना जो आवाज झाला त्यामुळे तरी तो वर मान करून पाहिल असं मला वाटलं, पण त्यानं खालची मान वर केलीच नाही.
मी एरियल लवचिक तारेचं एक बंडल, चिकटपट्टीचा रोल आणि इतर सामानाची किट घेऊन केबिनच्या पायऱ्या चढू लागलो. टीव्हीवरील नजर न डळू देता त्याने डोळ्याच्याच कोपऱ्यातून पाहिलं असावं मला. तो पटकन म्हणाला, आता जा त्या लाऊंजकडे, तिथं माझा नोकर असेल किंवा आसपास बायको गिल्डा तरी असेल. डेलेनी जो स्वर लावत होता त्यावरून नोकर काय आणि बायको काय असा अलिप्त दर्शक कोरडेपणा मला जाणवला. मी बैठकीत गेलो. तिथलं फर्निचर दर्जेदार, देखणं आणि महागडं असलं पाहिजे असं वाटलं. अतिश्रीमंतांकडचे अशा बैठकीची शक्यता असते. मी माझं सामान खाली ठेवलं. आसपास मला कुणीच आढळलं नाही म्हणून मी पुढे जाऊन धूपदारी दार उघडलं. समोर एक कारंजे दिसलं. त्यात सोनेरी रंगाचे मासे सूर्यप्रकाशात नाहत होते. या सुंदर दृश्यावरून माझी नजर हटत नव्हती. समोरच एक बॅडमिंटन खेळायचं कोर्ट होतं. पलीकडे एक मोठा हॉल होता व त्याला अनेक दारं होती. दार उघडं होतं. आतून गिल्डाच्या गुणगुण्याचा आवाज येत होता. ती स्वतःशीच गुणगुणत होती. मी थोडा आवाज वाढवून हाक मारली, मिसेस डेलेनी. ती माझा आवाज ऐकून दाराशी आली. मी तिला पाहिलं आणि एकटक पाहतच राहिलो. गेल्या 36 तासात ती माझ्या मनाच्या आरशात जशी दिसत होती त्याहीपेक्षा जास्त आकर्षक आणि सुंदर ती या क्षणी वाटली. तिचं रूप, रंग आणि तांबूस केस खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात उजळून निघाले होते. पैशाने न मिळणारं, क्वचितच कुणाच्या वाट्याला येणारं हे अनुपेय सौंदर्य निसर्गानं तिला बहाल केलं होतं. पण तिचा नवरा पंगू होऊन खुर्चीत बसला होता. व्हीलचेअरवरच स्वतःचं ओझं तो स्वतःच ओढत होता. शरीराबरोबर मनावरचं ओझं, तेही निरुपाय म्हणून तो वाहतच होता. त्याचं हे पंगुत्व नैसर्गिक नसावं असं मला वाटलं. असं असतं तर गिल्डानं त्याच्याशी लग्नच केलं नसतं. त्या क्षणाभरात माझ्या मनात विचारांचा घालमेल काही गरज नसताना झाली. गिल्डानं फिकट पिवळ्या सिल्कचा शर्ट आणि आकाशी रंगाचा स्कर्ट घातला होता. या पोशाखातलं तिचं स्वरूप पाहून माझं हृदय धडधडू लागलं. माणूस अवाक झाला म्हणजे कसं वाटतं, अगदी तसंच मला पाहताच ती हसली आणि म्हणाली, हॅलो मिस्टर रिगन. मिसेस डेलेनी, तुमचे पती यांनी मला इकडे पाठवले. म्हणाले नोकर असेल नाही तर गिल्डा माझी बायको जवळपासच असेल. मी भरभर सांगून टाकलं. माझा आवाज दबलेला होता. मला एरियल फिट करायचं आहे. छपरावर जायला कोणत्या बाजूने जावं लागेल? त्या तिथून एका कोपऱ्याकडे बोट दाखवत ती म्हणाली, छपराला एक खिडकी आहे, ती आकाशाकडे उघडते, पण तिथपर्यंत पोचायला तुम्हाला शिडी लागेल. ती बाजूच्या स्टोअरमध्ये असेल. थँक्स, मी म्हणालो. मिस्टर डेलेनीला सेट आवडलाय दिसतोय. गिल्डानं मान हलवून होकार दिला. न बोलता ती आपल्या निळ्या डोळ्यांनी माझ्यावरून नजर फिरवीत होती. बहुधा माझ्या व्यक्तिमत्वाचा बारकाईने अभ्यास करत होती. पुरुषाची पारख बायका बरोबर करतात. कोण सभ्य, कोण असभ्य, कोण चतुर या त्या बरोबर हेरतात. 100% त्यांचा अंदाज खरा निघतोच असं नाही, ती म्हणाली. स्वारी 9 वाजेपर्यंत टीव्ही समोर बसली आहे, अजूनही पाहत आहे. हे ऐकून मला बरं वाटलं. एवढ्यात गिल्डा अतिशय वृक्ष स्वरात म्हणाली, मी खोळंबून ठेवू इच्छित नाही तुम्हाला. तुम्ही कामाला लागा. ठीक आहे, मला वाटतं एक खुर्चीला खेळलेल्या माणसासाठी टीव्ही सेट म्हणजे वरदानच आहे, नाही का? असेल, तुम्ही शेडी घेऊन कामाला लागा, ती कंटाळवाण्या स्वरात म्हणाली. तिचा एकूण बोलण्यावरून नवऱ्याबद्दल तिचं फारसं चांगलं मत नसावं असा मी अंदाज केला. ठीक आहे, त्या दारानं जायचं ना? होय. आणि शिडी त्या तिथंच आहे. थँक्स मिसेस डेलेनी, असं म्हणून मी त्या दाराकडे वळलो. मिसेस डेलेनी मी म्हटलं तेव्हा तिचा चेहरा आक्रसल्यासारखा झाला होता. पण यावेळी तरी कुठल्याही तर्क न काढता मी स्टोर रूमकडे गेलो. तिथून शिडी काढली आणि बाजूच्या खोलीत आणून छपराच्या खिडकीखाली उभी केली. ही शिडी भिंतीला टेकवावी लागली अशी नसून 4 पायाची व वरील खिडकीच्या खालपर्यंतच्या पोहोचणार होती. माझ्यासारख्या टीव्ही रेडिओचं एरियल फिट करणाऱ्याला माकडाप्रमाणे कुठेही छपरावर किंवा गच्चीत चढण्याची सवय असते. त्यामुळे ही शिडी चढून वर जाणं कठीण नव्हतं. मी शिडी चढून वरच्या सपाट पाटीवर उभा राहिलो. वर हात करून वरील खिडकी उघडली आणि चिटकीन काढून जोराने ढकलताच खिडकी उघडली. मला आकाशाचा चौकोनी तुकडा दिसला. लगेच मी खाली फरशीवर उतरलो. लाऊंजमध्ये परत जाऊन मी अवजारांची किट आणि एरियल घेऊन परत आलो. व्हरांड्यात परत येताना जेव्हा मी गिल्डाच्या खोलीसमोरून येत होतो तेव्हा ती अचानक दारात येऊन उभी राहिली. तिच्या नजरेत एक विचित्र भाव होता. मी भिंतीवर आपटल्यासारखा थांबलो. ही बया इथे का उभी आहे? अशी का बघतेय? या प्रश्नांची उत्तरं शोधत असतानाच तिनं मला विचारलं, तुला काही मदत हवी आहे का? ती एकेरीवर आलेली पाहून मी सुखावलो. थँक्स, पण मी तुम्हाला त्रास देऊ इच्छित नाही. मला सध्या काहीच काम नाही, त्यामुळे माझी गरज असेल तर मदत करायला मी तयार आहे. असं असेल तर फारच छान. मला किट छतावर न्यायची नाही. जर मला हवी असलेली अवजारं मागीन तेव्हा वर द्याल
तर मोठी मदतच होईल. आम्ही दोघांची नजरानजर झाली. ती मंद स्मित करत म्हणाली, यात कठीण काहीच नाही, चल मी येते. असं म्हणून ती भराभर चालत माझ्या पुढे जाऊन शिडीवर थांबली. मी तिला विचारलं, तुम्हाला शिडीच्या पाठीवर उभं राहता येईल? होय, तुम्ही शिडी घट्ट धरून ठेवा. मी वर गेलो की तू ये आणि खिडकीतून छपरावर जा. मला हवं ते माग मी देईन. ठीक आहे, तुम्ही तोल सांभाळून राहा, नाहीतर डेलेनी मला खाऊन टाकेल. तिला मी वर शिडीपर्यंतच्या पाठीपर्यंत जाऊन उभं राहायला मदत केली. सफाई करताना वापरतात तशी ती शिडी होती. मी एरियल घेऊन वर गेलो व पाठीवर उभा राहिलो. आम्ही दोघेही अगदी जवळच उभे होतो. तिने जे परफ्यूम लावलं होतं ते कोणतं ते मला ठाऊक नव्हतं, पण या वासामुळे व तिच्या निकट सहवासामुळे मी अस्वस्थ झालो होतो. मला संयम राखून ठेवणं भाग होतं. बायकांची जात केव्हा कशी उलटेल हे सांगता येत नाही. आत्मसंरक्षणाची भावना त्यांना खोटं बोलायला लावते. स्त्रीने केलेला आरोप खोटा असला तरी समाज तो खरा मानतो. गिल्डाने लावलेला सुगंध तिच्या चारित्र्याची जाणीव करून देत होता. त्यामुळे ती अस्वस्थ होती. ती शिडी चढत होती तेव्हा मी खाली शिडी धरून होतो. ती अर्ध्यात पोचली आणि मागं वळून माझ्याकडे बघू लागली. तिचे लांब सडक पाय मला स्पष्ट दिसत होते, पण मी पाहत नव्हतो. तिला माझ्या मनातलं ऐकू आलं की काय कोण जाणे, कारण ती हसत म्हणाली, अशा कामाला जीन्स पॅन्ट चांगली असं मला वाटतं. खरंय, काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो. माझ्या मते स्कर्ट चांगलाच होता. नकळत काहीतरी घडलं व त्यात दोष नसतो. आम्ही दोघे छपराखाली गरम हवेत उभे होतो. हवेत थोडा दमटपणाही होता असं वाटत होतं. जणू सर्व जगात आम्ही दोघेच शिडीवरती उरलो होतो की काय. या ठिकाणी मला टीव्हीचा आवाज ऐकू येत नव्हता, परंतु माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. कोरड्या नाळाला डोल जसा हलवल्यावर इकडून तिकडे आवाज करून हलत राहतो, अगदीच तशी ही धडपड होती. मला छपरावर चढून जाण्याची भीती वाटते, म्हणजे मला उंचावर जाण्याची भीती वाटते. उंच इमारतीच्या गॅलरीतून खाली पाहताना तर माझे पाय भीतीने थरथरायला लागतात. पूर्वी मलाही भीती वाटायची, पण या पेशामुळे मला आता सवय झाली. खाली न बघता एरियल लावायचं. झालं, खरंच वय झालं की मग काही वाटेनासं होतं. माझ्या नवऱ्याने पहा ना, सुरुवातीला वैतागला, पण आता सवरलाय. त्याला त्याची दुचाकी खुर्ची त्याचा जीवनधार आहे. मी मान डोलावून संमती दर्शवून चिकट टेपची कॉईल उचलू लागलो. ती उकल सुरू असतानाच मी डेलेनी अपंग का व कसा झाला या प्रश्नांची उकल घेण्यासाठी सहज भावनेत विचारलं, मिस्टर डेलेनीचा अपघात झाला होता? होय. आपले केस दोन्ही हातानं वर उडवून पुन्हा खांद्यावर उडायला सोडत ती म्हणाली. तिची ही अदा सुद्धा फिदा होण्यासारखी होती. मला लगेच जाणीव झाली की आपण एरियल लावायला आलो आहोत. हिच्या केसांच्या जाळ्यात अटकून बसायला नाही. गिल्डा म्हणाली, डेलेनीला खूप मानसिक त्रास होता. अशा अवस्थेतील इतरांपेक्षा अधिक तो पॅसिफिक फिल्म स्टुडिओत टेनिस खेळाडूंचा कोच होता. त्याने सुप्रसिद्ध सुपरस्टार्सना उत्तम टेनिसपटू बनवले. त्याचा हा व्यवसाय मान सन्मानाचा व अलोट पैसा मिळवून देणारा होता. आता तो 50शीला टेकला आहे. यापूर्वी तो एक उत्कृष्ट टेनिसपटू होता. नंतर त्याने टेनिस कोच व्हायचं ठरवलं आणि यशस्वीही झाला. अनेकांना डेलेनीने आपल्याला कोच करावं असं वाटायचं. त्याला टेनिसची मनापासून आवड होती आणि त्याच्यात ते कसब होतं. जी चपळता होती ती इतर कोणातच नव्हती. त्यामुळे फिल्मी दुनियेचा तो लाडका हिरो होता. मोठमोठे नट, दिग्दर्शक व इतर कलावंताच्या गळ्यातला तो ताईत होता. हा अपघात झाला आणि सारच पलटलं. आता तो कधीही चालू शकणार नाही. माझ्या मनात विचार आला की गिल्डाच्या जीवनातील पुरुषार्थाची ओढ अर्धवट राहिली असावी. पण हे कळण्यासारखं आहे, विचारण्यासारखं नाही. पण मिस्टर डेलेनीला टेनिस व्यतिरिक्त इतर कशात रुची नाही का? म्हणजे मन रमविण्याच्या दृष्टीने मी विचारतोय. मी म्हणालो, आहे ना, त्यांना अफाट पैसा कमावलाय. पैशाला तोटा नाही, ती हसत म्हणाली. परंतु तिच्या ओठांच्या उजव्या कोपऱ्यातून दिसत आलेला वळसा हसताना थोडासा खलनायिकेसारखा मला वाटला. मला डेलेनीची कीव आली. गिल्डाच्या अंतस्थ हेतूचा कयास बांधणं यावेळी मला तरी कठीण वाटलं. एक बायको म्हणून विचार केला तर तिचं निराश होणं स्वाभाविकच होतं. तिच्या कडवट हास्याबद्दल मला काहीच वाटलं नाही. ती म्हणाली, तो इथं आलाय कारण असं की त्याचे मित्र सहानुभूती दाखवायचे. कुणी आपल्यावर दया दाखवलेला त्याला आवडत नाही. तो मानसिक त्रास सहन न होऊन त्याने इथे येण्याचा निर्णय घेतला. ती बोलत होती. मी ऐकत होतो. मला तिच्या आवाजातील भावनेचा कोरडेपणा जाणवत होता. मी विजेच्या तारेचे तासलेले टोक एरियलला लीड्सला जोडले. तुमच्याबद्दल काय, मिसेस डेलेनी? येथे येऊन तुम्हाला परिस्थितीच्या दडपणाखाली असल्यासारखं वाटत असेल.
नो फोन, होय ना? मी विचारून बसलो. मला नुसतं गिल्डा म्हटलं तरी चालेल. तिने खांदे उडवून माझ्या प्रश्नालाच खांदा दिला. मग थोड्या वेळानं ती म्हणाली, तो माझा नवरा आहे. बराच वेळ मला न्याहाळल्यावरती ती म्हणाली, आता मी धरू एरियल? धरा, आता मी छपरावर जातो. असं म्हणून मी शिताफीनं सरावल्यागत खिडकीतून छतावर गेलो. काम सुरू झाल्यामुळे आमच्यातलं संभाषण खुंटलं. तिच्या मदतीने माझं काम सोपं झालं. तिने वर हात करून दिलेलं एरियल मी योग्य ठिकाणी फिट केलं. हे करताना खाली डोकावून मी तिला पाहून घेत होतो. असं म्हणण्यापेक्षा माझं लक्ष कळत नकळत तिच्याकडे जात होतं असं समजा. मी लगेच खिडकीतून एखाद्या सर्कसपटू सारखा खाली उतरलो. मी म्हणालो, तुम्ही हवं ते अवजार पटापट मला देत होता म्हणून हे काम लवकर आटोपलं. खरंय, एकाला दुसऱ्याची साथ मिळाली की काम लवकर आटोपतात. यावेळी ती अगदी माझ्याजवळ उभी होती. ती पुन्हा मला एकटक बघू लागली. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. एकाएकी ती माझ्याकडे झेपावली आणि मी तिला घट्ट आवळून धरलं. पुढच्या क्षणी आम्ही एकरूप झालो. आमच्यातलं अंतर संपलं आणि चुंबन झालं. अचानक ही सारं घडल्यामुळे मी संभ्रमित होऊन गेलो. तिने माझ्या डोळ्यात आपल्या निळ्या डोळ्यातील मधाळ नजर ओतली आणि भराभर शिडी उतरून दूर निघून गेली. तिचा मंद होत गेलेला पदरव माझ्या कानात प्रतिध्वनित होत होता. मी थरथर तिथेच उभा होतो. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.